संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चोरीच्या प्रयत्नात बँकेला भीषण आग लागलेली आहे। वैजापूर शहरामध्ये बँक लुटण्याच्या प्रयत्नात आग लागल्याचं समोर आलंय। चोरट्यांची कार पोलिसांना सापडलेली आहे, तर चोरट्यांचा शोध सुरू आहे। गाडीत वेगवेगळ्या नंबर प्लेट, चाकू, कोयते आणि ज्वलनशील पदार्थ सुद्धा सापडलेले आहेत। त्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून 3 वेगवेगळी पथकं रवाना करण्यात आली। 3 वाजेच्या दरम्यान आग लागलेली आहे। काय नेमकं तुम्ही बघितलं? कोण होतं? चोरटे आले होते? काय घडलं? नाही, आम्हाला 3 वाजून 20 मिनिटांनी फोन आला का आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आग लागलेली आहे। जागेचे मालक आम्ही आहे, त्याच्यामुळं आम्ही इथं पळत आलेलो आहे। आणि 10 मिनिटं पहिले असं कळालं का त्यांची गाडी इथं बाहेर उभी होती। ती गाडी आग लागल्याने स्फोट झाल्यानंतर ते शटर आणि गेट त्यांच्या गाडीत अटकल्यामुळे ती गाडी इथंच उभी राहिली। त्यांना ती गाडी काही नेता आलेली नाही। साधारण 2:15च्या दरम्यान आमच्या इथल्या जे डेप्युटी रिजनल मॅनेजर आहेत संभाजीनगरचे, त्यांचा फोन आला आणि ते इमिजिएटली इथं रवाना झाले। माझे सगळे शाखेचे प्रतिनिधी जे काही स्टाफ मेंबर्स आहेत ते या घटनास्थळी इमिजिएटली आले होते। आता ही घटना घडलेली आहे, आता नुकसान आहे ना त्याचं पूर्ण म्हणजे आता पोलीस पंचनामा होईल, त्याचं व्हॅल्युएशन होईल, आमचा रेकॉर्ड आम्ही तपासू। फक्त एकच मला इथं सांगायचं आहे की ग्राहकांना कुठलंही नुकसान नाही आहे। स्फोट झाल्याचा आवाज आला, त्या आवाजाच्या दिशेने आम्ही स्टाफसह रवाना झालो लागली। तिथे जाऊन पाहिलं असता त्याच्यातून बँकेला आग लागलेली होती। बाजूला एक छोटी स्विफ्ट गाडी होती बाहेर उभी, त्या याच्यामध्ये स्क्रूड्रायव्हर वगैरे आणि एक चाकू वगैरे आढळून आला आम्हाला। आणि लागलीच 2 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली। 3 पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले।